मित्रांनो, हा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे, टीज ऑफ इथर्स. त्याच्यात फर्स्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. इथर आर न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वॅस मिडियम. ॲक्वॅस मिडियममध्ये इथर जे असतं ते न्यूट्रल असतं, म्हणजे ॲसिड पण नाही, बेसिक पण नाही, तर ते न्यूट्रल असतं. इथर्स डू नॉट रिॲक्ट विथ बेस, कोल्ड डायल्यूट ॲसिड, रेड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट अँड ॲक्टिव्ह मेटल्स. इथर्स न्यूट्रल असल्यामुळे ॲक्वॅस मिडियममध्ये म्हणजे वॉटर मिडियम असतं, त्याच्यात इथर न्यूट्रल असल्यामुळे तो बेसिस बरोबर रिॲक्ट होत नाही, डायल्यूट ॲसिड बरोबर रिॲक्ट होत नाही, रेड्युसिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाही, ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाही आणि ॲक्टिव्ह मेटल्स बरोबर सुद्धा तो रिॲक्ट होत नाही. हावेवर ether dissolve in the cold concentrate H2SO4 ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम सॉल्ट्स. असं असून सुद्धा इथर्सची रिॲक्शन आपण जर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर केली, H2SO4 म्हणजे कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. आता इथं आपण डायल्यूट ॲसिड नाही, इथं आपण कॉन्सन्ट्रेट ॲसिड घेतलं आहे, फक्त कंडिशन काय कोल्ड आहे. तर त्यावेळेस फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम सॉल्ट्स फॉर्म होतो. हे बघा इथर्स आहे, त्याची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिड बरोबर. आता रिॲक्शन होताना बघा हा ऑक्झोनियम सॉल्ट्स ऑप्टेन झाला आणि सल्फ्युरिक ॲसिड. आता बघा रिॲक्शन होताना ॲक्च्युली कशा पद्धतीने ते आपण पाहू. इथे जर बघितलं आपण इथर्स आहे, सल्फ्युरिक ॲसिड आपण अशा पद्धतीने लिहू शकतो HHSO4, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. ठीक आहे, याच्यावर लोन पेअर इलेक्ट्रॉन असा ऑक्सिजन तो याच्यावर अटॅक करेल. ओके, आणि हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप इथून काय होईल, ब्रेक होईल. ठीक आहे, म्हणजे हा बघा हा इकडे फॉर्म झाला आहे आणि अशा पद्धतीने ROR' तो एच काय होईल अटॅच आणि याच्यावर प्लस चार्ज येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा ऑक्झोनियम सॉल्ट्स काय झाला आहे, फॉर्म झालेला आहे. दिस प्रॉपर्टी डिस्टिंग्विश इथर फ्रॉम हायड्रोकार्बन. आता ही जी प्रॉपर्टी आहे, तर याचा यूज आपल्याला इथर्स आणि हायड्रोकार्बन्स ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढची जी रिॲक्शन आहे बघा, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथरचा जो अल्किल ग्रुप आहे, तर तिथे रिॲक्शन होते. पहिली जी रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साईड बरोबर जी रिॲक्शन म्हणजे पेरॉक्साईड फॉर्म होतं. इथर कंबाईन विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू फॉर्म पेरॉक्साईड. इथर हा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि पेरॉक्साईड फॉर्म होतो. ठीक आहे, आपल्याला इथे रिॲक्शन दिली बघा, डायइथाइल इथर त्याची रिॲक्शन O2 ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन बरोबर लॉंग कॉन्टॅक्ट विथ वेअर, म्हणजे जास्त वेळा ती कॉन्टॅक्ट यायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला जो प्रोडक्ट इथे फॉर्म होणार आहे तो बघा पेरॉक्साईड ऑफ डायइथाइल इथर. हे बघा हे स्केलेटन जसे तसं आहे, फक्त इथं हा जो कार्बन आहे याचा एक हायड्रोजन कमी झाला आहे, तिथं ऑक्सिजन अटॅच झाला आणि त्या ऑक्सिजनला काय अटॅच झाला आहे, हायड्रोजन. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रोडक्ट्स हा फॉर्म होतो. ऑल इथर्स विच हॅव बीन एक्सपोज टू ॲटमॉस्फेरिक कंटेन पेरॉक्साईड. म्हणजे जे सगळे इथर्स ॲटमॉस्फेरिकमध्ये ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, म्हणजे ॲटमॉस्फेरिकमध्ये जर एक्सपोज केले आपण, तर त्यांचे पेरॉक्साईड फॉर्म होणार आहे. दिस इज अ व्हेरी अनडिझायरेबल रिॲक्शन. ही अनडिझायरेबल रिॲक्शन आहे, एक्सपेक्टेड रिॲक्शन नसते. पेरॉक्साईड आर हजार्डस बिकॉज दे डिकम्पोज व्हायलेंटली ॲट हाय टेम्परेचर. पेरॉक्साईड्स हे कसे आहेत, हजार्डस म्हणजे आपल्याला हानिकारक आहेत. ते जर जास्त वेळ म्हणजे त्यांचं काय होतं, हाय टेम्परेचरला डिकम्पोज होतं व्हायलेंटली, मोठ्या प्रमाणामध्ये डिकम्पोजिशन हे होत असतं. आता जी पुढची रिॲक्शन आहे, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आता इथं जी रिॲक्शन होणार आहे इथर्सवर, तर कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड्सवर रिॲक्शन इन्व्हॉल्व होणार आहे. फर्स्ट रिॲक्शन विथ अ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, त्याला आपण हायड्रोलिसिस म्हणतोय. म्हणजे इथरची रिॲक्शन डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर होते, हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर होते. इथर्स वेन हिटेड विथ अ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल ऑर फिनॉल. इथरची रिॲक्शन्स हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर झाल्यानंतर इथरचं हायड्रोलिसिस होतं आणि अल्कोहोल्स आणि फिनॉल्स हे ऑप्टेन होतात. ती रिॲक्शन आता आपण पाहू. हा इथर, त्याची रिॲक्शन वॉटर बरोबर होते. ठीक आहे, हायड्रोलिसिस झालं आणि काय फॉर्म झालं, अल्कोहोल्स हे फॉर्म होते.
ठीक आहे. अशा पद्धतीने इथंच आपल्याला इथे ऑप्टेन होते. हा मिक्स इथर आहे. वॉटर रिएक्शन दोन प्रकारचे अल्कोहोल्स आपल्याला ऑप्टेन होते. हा सुद्धा मिक्स इथर आहे. वॉटर रिएक्शन होते, एक ठिकाणी अल्कोहोल्स आणि एक ठिकाणी फिनॉल्स असं आपल्याला ऑप्टेन होते. पुढची जी रिएक्शन आहे, रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. इथर रिॲक्ट विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्ह अल्किल क्लोराइड. इथरची रिॲक्शन फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर झाल्यानंतर आपल्याला अल्किल क्लोराइड्स ऑप्शन होतं. बघा हा इथर आहे, मिक्स इथर, फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर रिॲक्शन, टेम्परेचर प्रोव्हाइड केलं आहे. हा झाला RCl म्हणजे अल्किल क्लोराइड्स. हा R'(Cl) हा पण एक अल्किल क्लोराइड आहे. आणि अशा पद्धतीची रिॲक्शन होते. रिॲक्शन विथ अ हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड. आता पुढची जी रिॲक्शन आहे, इथरची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेटेड हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड बरोबर रिॲक्शन होते. अल्किल इथर रिॲक्ट विथ अ हॉट कॉन्सन्ट्रेट हायड्रोजन आयोडाइड अँड हायड्रोजन ब्रोमाइड टू गिव्ह अल्कोहोल अँड अल्किल हॅलाइड. अल्किल इथरची रिॲक्शन्स हॉट कॉन्सन्ट्रेट हायड्रो आयोडाइड आणि हायड्रो ब्रोमाइड या ॲसिड बरोबर होते आणि अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड मिळतं. बघा इथं रिॲक्शन दिले इथर्स, त्याचं HX आपण जनरल घेतलं आहे, अल्किल हॅलाइड्स अल्कोहोल, परत रिॲक्शन होतं अल्किल हॅलाइड्स आपल्याला ऑप्टेन होता. अल्कोहोलची रिॲक्शन परत अल्किल हॅलाइड बरोबर अल्किल हॅलाइड वॉटर ऑप्टेन होता. द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी जी हायड्रोजन हॅलाइड आहे त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी म्हणजे हायड्रो आयोडाइड ॲसिड हा मोर रिॲक्टिव्ह, त्याच्यानंतर हायड्रो ब्रोमाइड ॲसिड आणि सगळ्यात कमी हायड्रो क्लोराइड ॲसिड हा रिॲक्टिव्ह. अरिल अल्किल इथर हॅव स्ट्रॉंगर अँड शॉर्टर बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन अँड ॲरोमॅटिक रिंग. जो अरिल अल्किल इथर असतो त्याचा जो बॉन्ड आहे स्ट्रॉंगर आहे, कारण ते बॉन्डचं डिस्टन्स कसं आहे, शॉर्ट आहे, कमी. ऑक्सिजन आणि ॲरोमॅटिक रिंगमध्ये, ऑक्सिजन आणि ॲरोमॅटिक रिंगमध्ये हे इथे जर बघितलं तुम्ही, हा जो बॉन्ड असतो तो स्ट्रॉंगर असतो कारण त्या बॉन्डचं डिस्टन्स शॉर्टर आहे. हेन्स अरिल अल्किल इथर अंडरगो क्लीवेज ऑफ ऑक्सिजन अल्किल बॉन्ड अँड यील्ड फिनॉल अँड अल्किल हॅलाइड ऑन रिॲक्शन विथ हायड्रोजन आयोडाइड. मग ज्यावेळेस अरिल अल्किलची रिॲक्शन होणार आहे त्यावेळेस ऑक्सिजन आणि ॲरोमॅटिक रिंग याचा बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळे तो ब्रेक होणार नाही. तर बॉन्ड कुठला ब्रेक होणार आहे, तर आपल्याला इथं दिसेल जो बॉन्ड ब्रेक होणार आहे तो कुठला होणार आहे, ऑक्सिजन आणि अल्किल याच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल आणि फिनॉल आपल्याला ऑप्टेन होणार आहे. म्हणजे हा बॉन्ड इथे काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे. आणि आपल्याला फिनॉल ऑप्टेन होताना दिसेल. तर बघा हे दिलं आहे ॲनिसोल, रिॲक्शन आहे हायड्रो आयोडाइड ॲसिड बरोबर, टेम्परेचर आहे 398 केल्विन. फिनॉल ऑप्टेन झाला म्हणजे हा बॉन्ड इथं ब्रेक झाला, इथं H इथे I. ठीक आहे. म्हणजे हा फिनॉल प्रोडक्ट मिळाला आणि इकडे तुम्हाला मिथाइल आयोडाइड्स हा प्रोडक्ट तुम्हाला ऑप्टेन झालेला दिसेल. पुढची जी रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द अल्कोक्सी ग्रुप इन ॲरोमॅटिक इथर इज अ रिंग ॲक्टिवेटिंग अँड अर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. ॲरोमॅटिक इथरमध्ये जो अल्कोक्सी ग्रुप आहे, तर अल्कोक्सी ग्रुप म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. त्याच्यामुळे रिंग काय झाली, ॲक्टिवेटेड झाली. म्हणून इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होताना जे ग्रुप अटॅच होतील ते अर्थो आणि पॅरा ग्रुपला. आता अर्थो आणि पॅरा म्हणजे कुठं बघा तुम्हाला इथे दिसणार आहे, हा अर्थो आहे. ठीक आहे. हा पण अर्थो आहे आणि हा पॅरा ग्रुप आहे. इथं निगेटिव्ह सेंटर आपल्याला दिसतंय म्हणजे इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. पॉझिटिव्ह आर इफेक्ट्स म्हणजे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ऑफ अल्कोक्सी ग्रुप रिझल्ट इन इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲट पॅरा अँड 2 अर्थो पोझिशन. आपल्याला दिसतंय सेकंड स्ट्रक्चरमध्ये अर्थो पोझिशन आहे, थर्ड स्ट्रक्चरमध्ये पॅरा पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे आणि फोर्थ स्ट्रक्चरमध्ये अर्थो पोझिशनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झालेली आपल्याला क्लिअरली दिसते. म्हणजे तिथे काय होतील, सबस्टन्स म्हणजे ग्रुप्स अटॅच होतील इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होताना. आता आपण त्या रिॲक्शन बघणार आहोत. त्याच्यात जी रिॲक्शन दिली, फर्स्ट रिॲक्शन दिली हॅलोजनेशन. ॲनिसोल अंडरगोज ब्रोमिनेशन विथ अ ब्रोमाइन इन ॲसिटिक ॲसिड इव्हन इन ॲब्सेन्स ऑफ फेरिक ब्रोमाइन कॅटलिस्ट. आता ॲनिसोलची रिॲक्शन म्हणजे ॲनिसोलचं काय करायचं, आपल्याला ब्रोमिनेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड याच्याबरोबर ॲनिसोलची रिॲक्शन करायची इन ॲब्सेन्स ऑफ फेरिक ब्रोमाइड कॅटलिस्टची आपल्याला इथे आवश्यकता नाही.
इट इज ड्यू टू ॲक्टिवेशन ऑफ बेन्झिन रिंग बाय द मिथॉक्झी ग्रुप. बेन्झिन रिंगला मिथॉक्झी ग्रुप आहे बघा, हा मिथॉक्झी ग्रुप आहे, त्याच्यामुळे ती बेन्झिन रिंग आहे ती काय झाली, ॲक्टिवेट झाली. काय झाली, ॲक्टिवेट झाली म्हणजे रिॲक्टिव्ह झाली. आणि अर्थो आणि पॅरा पोझिशनला रिॲक्शन होणार आहे. ठीक आहे, तर आपण बघितलं तर बघा हा पॅरा पोझिशनला पॅरा ब्रोमो ॲनिसॉल आणि हा मिळाला आपला अर्थो ब्रोमो ॲनिसॉल. असे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतील. त्याच्यापैकी पॅरा हा काय असेल, मोर म्हणजे मेजर प्रोडक्ट आपल्याला मिळेल आणि अर्थो जो आहे तो आपल्याला मायनर प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे. पुढची जी रिॲक्शन आहे फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. Anisole react with the alkyl halide and acyl chloride in presence of anhydrous aluminum chloride, Lewis acid as a catalyst. Anisoleची रिॲक्शन आपण जर अल्किल हॅलाइड बरोबर केली किंवा असाइल क्लोराईड बरोबर केली इन प्रेझन्स ऑफ, याला आपल्याला कॅटॅलिस्ट लागतो अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराईड, आपण त्याला लेविस ॲसिड म्हणतो. हा कॅटॅलिस्ट आपल्याला लागतो. तर बघा ॲनिसोलची रिॲक्शन इथाइल क्लोराईड बरोबर कॅटॅलिस्ट यूज केला आहे अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराईड. तर इथे बघा एक पॅराला प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला, म्हणजे जो मिथाइल अटॅच असणार आहे तो पॅरा पोझिशनला अटॅच राहील. ओके, तर 4-मिथॉक्झी-टोल्यून हा मेजर प्रोडक्ट आणि दुसरा एक प्रोडक्ट मिळाला आपल्याला अर्थो-मिथॉक्झी-टोल्यून. हे आपल्याला दोन प्रोडक्ट्स मिळाले. हा प्रोडक्ट काय असेल, मेजर असेल. पुढची जी रिॲक्शन आहे ॲनिसोलची असाइल क्लोराईड बरोबर अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराईड कॅटॅलिस्ट आहे. इथे सुद्धा आपल्याला हा 4-मिथॉक्सी-ॲसिटोफेनॉल हा प्रोडक्ट मेजर मिळतो आहे, म्हणजे अर्थो पॅरा आहे आणि हा अर्थोला 2-मिथॉक्सी-ॲसिटोफेनॉल. ठीक आहे, आणि हा मायनर प्रोडक्ट आपल्याला मिळतो. पुढची जी रिॲक्शन आहे नायट्रेशन. Anisole react with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid, nitrating mixture to give mixture of orthonitro-anisole and para-nitro-anisole. Anisoleची रिॲक्शन कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड, म्हणजे याला आपण काय म्हणतो, नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. त्यावेळेस आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, एक ऑर्थो-नायट्रो-ॲनिसोल, दुसरा पॅरा-नायट्रो-ॲनिसोल. म्हणजे ॲनिसोल हा मिळाला आपल्याला 4-नायट्रो-ॲनिसोल, हा मिळाला आपल्याला 2-नायट्रो-ॲनिसोल. हा पॅरा प्रोडक्ट आहे, हा मेजर मिळाला. हा ऑर्थो प्रोडक्ट आहे, हा मायनर मिळाला. अशा पद्धतीची रिॲक्शन्स तिथे होते. पुढचा टॉपिक आहे युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. अल्कोहोल्स. आता बघा अल्कोहोलचे काय यूज आहे. फर्स्ट, मिथाइल अल्कोहोल यूज इन सॉल्व्हंट फॉर पेंट्स अँड व्हर्निशेस. जे पेंट आणि व्हर्निशेस असतात त्याच्यासाठी मिथाइल अल्कोहोल सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. सेकंड, इथाइल अल्कोहोल यूज अँटीफ्रीज एजंट इन ऑटोमोबाईल रेडिएटर, इट इज ऑल्सो यूज ॲज अ सॉल्व्हंट. इथाइल अल्कोहोल असतो त्याचा यूज अँटीफ्रीज म्हणून ऑटोमोबाईल रेडिएटर्समध्ये केला जातो, तसंच त्याचा यूज सॉल्व्हंट म्हणून सुद्धा केला जातो. पुढचं जे आहे इथर्स. अर्लियर यूज ॲज अ जनरल ॲनेस्थेटिक इन सर्जिकल ऑपरेशन्स. म्हणजे आधी इथरचा यूज ॲनेस्थेटिक सर्जिकल ऑपरेशनमध्ये, म्हणजे एखाद्याचं जर ऑपरेशन करायचं असेल तर तेवढा भाग जो असायचा तर त्या भागाला बधीर करण्यासाठी, म्हणजे तिथला सेन्स कमी करण्यासाठी तर आपण ॲनेस्थेटिक असं म्हणतो, तर इथरचा यूज केला जायचा. सेकंड, डायथिल इथर यूज ॲज अ सॉल्व्हंट फॉर ग्रिग्नार रिजन, फॅट्स, वॅक्स, ऑइल. डायथिल इथरचा यूज सॉल्व्हंट म्हणून ग्रिग्नार रिजनसाठी, फॅट्ससाठी, वॅक्सेससाठी, ऑइलसाठी हा केला जातो. फिनॉल इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ फिनॉल फॉर्मॅल्डेड रेझिन, फॉर एक्झाम्पल बेकेलाइट. फिनॉलचा यूज फिनॉल फॉर्मॅल्डेड रेझिन म्हणजे एक प्रकारचं ते प्लास्टिक आहे किंवा पॉलिमर आहे, त्याचा यूज त्याला तयार करण्यासाठी म्हणजे बेकेलाइट फॉर्म करण्यासाठी यूज होतो. फिनॉल आर यूज इन अँटीसेप्टिक इन कॉमन प्रोडक्ट लाईक एअर फ्रेशनर, डिओड्रंट्स, माउथवॉश, कॅलामाइन लोशन, फ्लोर क्लीनर एक्सेट्रा. फिनॉलचा यूज अँटीसेप्टिक म्हणून केला जातो. म्हणजे बघा एअर फ्रेशनरसाठी यूज करतात, डिओड्रंट्स म्हणजे जे डिओ असतात ते बनवण्यासाठी, माउथवॉश बनवण्यासाठी, कॅलामाइन लोशन म्हणजे जर आपल्या अंगाला पोळ्या वगैरे होत असेल, इचिंग होत असेल तर ते लोशन असतं त्याच्यासाठी होतं. आणि फ्लोअर क्लीनर्स म्हणजे जमीन किंवा फरची पुसण्यासाठी त्याचा यूज हा होत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये माझा व्हिडिओ हा तुम्ही शेअर करा.